नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाकडून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जी योजना राबवली जाते, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी ही योजना आहे, जे की भारतातील आणि महाराष्ट्रातील जे फेमस तीर्थस्थळ आहेत निर्धारित शासनाकडून जे निर्धारित केले जातात त्यांच्यासाठी हे फ्रीमध्ये दर्शन करण्यासाठी ही योजना काढलेली आहे शासनाकडून. त्यासोबतच जो 30,000 रुपयेपर्यंतचा जो प्रवास खर्च असतो निर्धारित तीर्थस्थळापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा, त्यामध्ये सर्व गोष्टी आल्या ज्यामध्ये भोजन, निवास, प्रवास इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असतो. ते 30,000 रुपये शासन भरणार आहे तुमचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम जे तीर्थस्थळाची योजना व्यवस्थापन करणारे असतात त्यांनाही एक रक्कम पुरवली जाते शासनाकडून. तर ज्येष्ठ नागरिकांना ही तीर्थदर्शन योजना ही महाराष्ट्र शासनाकडून जी राबवली जाते ते फ्रीमध्ये मिळणार आहे. शासन जे ठरवेल त्या तीर्थस्थानी तुम्हाला दर्शन घ्यायला जाता येणार आहे. तर या योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहेत, उद्देश काय आहे, त्यासोबतच अर्ज कोठे करायचा आहे आणि लाभार्थी कोण असणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर याच्यामध्ये बघू शकता राज्यातील जे आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व धर्मातील जे 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोफत तीर्थदर्शन यात्रा करता येणार आहे या योजनेअंतर्गत. यामध्ये तुम्ही बघू शकता योजनेची व्याप्ती कशी असणार आहे. तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. जसे की जे शासन ठरवेल त्या तीर्थस्थळाचे दर्शन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे. सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे. म्हणजे शासनाकडून जे निर्धारित केलेले तीर्थस्थळ आहेत त्यापैकी फक्त एका स्थळाचा एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर खर्च कसा असणार आहे, तर प्रवासी खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये असणार आहे. म्हणजे 30,000 रुपयेपर्यंत जर खर्च येत असेल तर तो शासन भरणार आहे. आणि त्यामध्ये समावेश असणार आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे. म्हणजे एकंदरीत खर्च जर तुमच्या तीर्थस्थळापर्यंत घरापासून तीर्थस्थळापर्यंत पोहोचण्याचा जो 30,000 रुपये येत असेल तर तो खर्च शासन करणार आहे. म्हणजे तुम्हाला अगदी मोफत ही तीर्थदर्शन यात्रा करता येणार आहे. तर यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत, तर तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे कंप्लीट असलेले आणि त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे, तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे, सर्वात महत्त्वाची अट. त्यासोबतच आत्ता सांगितल्याप्रमाणे वयवर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी. आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 2.5 लाखापर्यंतच तुमचं वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार आहात. आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये तुम्ही बघू शकता ज्येष्ठ नागरिकांना पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि कोणी सोबत नसल्याने, अशा पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नसते. म्हणूनच शासन ही बाब लक्षात ठेवून विचारात घेऊनच सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळात जाऊन मन शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढलेली आहे शासनाकडून. आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा नक्कीच लाभ घेता येणार आहे. ज्यांना तीर्थस्थळांचे दर्शन करायला आवडतं, त्यासोबतच प्रवास करायला आवडतो, वेगवेगळे धार्मिक स्थळी जाण्याची भेटण्याची इच्छा होते, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही नक्कीच योजना लाभदायी असणार आहे. आणि त्यासोबतच या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आहे तुम्हाला, तर या योजनेसाठी जे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त असतात, म्हणजे जिल्हा स्तरावरील जे सहाय्यक आयुक्त असतात समाज कल्याण विभागाचे, त्यांच्याकडे तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज करायचा आहे जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला. तर अशा प्रकारे प्रत्येक
ज्येष्ठ नागरिकांना जे पात्र आहेत त्यांना घरापासून तीर्थस्थळापर्यंतचा प्रवास 30,000 जर खर्च असेल तर तो खर्च फ्रीमध्ये केला जाणार आहे शासनाकडून. आणि हे पैसे जे तीर्थस्थळाची व्यवस्थापन करणार आहेत त्यांना शासनाकडून दिलं जातं. तर अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना अगदी मोफतमध्ये तीर्थयात्रा दर्शन दाखवले जाणार आहे शासनाकडून. आणि अतिशय महत्त्वाची योजना आहे. नक्कीच ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्रातील या योजनेचा लाभ घ्यायला हवं. आत्ता ही सद्यस्थितीत योजना सुरू आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे समाज कल्याण विभागाकडे सहाय्यक आयुक्तांना. तर योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.